आज माझे 21 शुक्रवार पूर्ण झालेले आहेत आणि माझं उद्या पण होतं आणि नेमकं आजच घरात पाणी नाही आहे. काही समजत नव्हतं. एवढा सगळा पसारा पडला आहे, साफसफाई करायची आहे आणि नेमकंच पाणी नाही आहे. पण तरीही केलं ॲडजस्ट आणि देवी आईची पूजा मांडली. सगळं थोड्या पाण्यामध्ये ॲडजस्ट केलं. कपडे, बाहेरचं धुणं, फरशा वगैरे सगळं केलं आणि देवी आईची पूजा मांडली. खूप सुंदर दिसत होतं सगळं वातावरण आणि छान अशी पूजा मांडून देवीचा आणि गणपती बाप्पांचा अभिषेक केला आणि यथासांग पूजा केली. ती कशी करायची ते मला आधीही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पण जर काही प्रश्न असतील कोणाला, माझ्या मैत्रिणीला, तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता की कशा पद्धतीने पूजा करायची आहे, काय करायचं आहे, जेणेकरून आपल्याला उचित फळ मिळेल. देवी आईच्या कथेमध्ये ऑलरेडी देवी आईने हे सांगितले की माझी ही पूजा जर यथासांग आणि शास्त्रोक्त पद्धतीने केली तर आणि तरच याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. फक्त सोन्या चांदीची पूजा करून ह्या व्रताचं फळ नाही मिळत. फक्त उपाशी राहून ह्या व्रताचं फळ नाही मिळत. तर त्यासाठी काही नियम आहेत, ते पाळावे लागतात आणि तरच आपल्याला ह्या पूजेचं, ह्या उपवासांचं उचित असं फळ मिळतं. तर 21 जे शुक्रवार मी करायचा संकल्प केलेला होता, ते 21 शुक्रवार माझे आज पूर्ण झालेले आहेत आणि त्याचं यथासांग उद्यापन आज मी करणार आहे. आणि ते कसं करतात, कारण कसं आहे ना, जर आपण हे उद्यापन व्यवस्थित आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलं तर आणि तरच आपल्याला ह्या व्रताचं फळ मिळतं. जी मेहनत आपण 21 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार करणार असतो, जे उपवास आपण करत असतो, त्या उपवासाचं उचित फळ आणि जो काही संकल्प करून आपण तो उपवास केलेला आहे, त्या आपल्याला संकल्प पूर्ण व्हावा, आपली इच्छापूर्ती व्हावी, त्यासाठी आपल्याला उद्यापनसुद्धा त्याच पद्धतीने आणि व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. म्हणून प्लीज शक्यतो जर तुमची काही इच्छा अपूर्ण असेल, तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकटं येत असतील, यश मिळत नसेल, खरंच तुम्ही हा उपवास करा आणि त्याचं अशा पद्धतीने जर उचित पद्धतीने तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि तुमच्या आयुष्यातली सगळी संकटं नक्कीच दूर होतील. आणि त्यासाठी जर तुम्हाला माझी काही मदत लागत असेल, काहीही विचारायचं असेल, तर तुम्ही खरंच मला विचारा आणि तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. आणि प्लीज हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच, शिवाय कसं उद्यापन करायचं आणि कशा पद्धतीने आम्ही गमती जमती करत आज स्वयंपाक केला आणि कशा पद्धतीने उद्यापन केलं ते सगळं बघायला मिळेल. तर मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पुन्हा एकदा आली तुमच्यासाठी माझ्या आयुष्यातलं एक क्षण घेऊन. आज उद्यापन आहे आणि त्यासाठी सगळं काही जे काही होणार आहे, म्हणजे माझी भाऊजं येणार आहे, माझी मम्मी येणार आहे, त्या माझी मदत करणार आहेत. आज उद्यापनासाठी जो काही स्वयंपाक करायचा आहे त्याच्यासाठी 9 सुवासिनी मी आज जेवायला बोलवते आहे. ॲक्च्युली वैभव लक्ष्मीच्या 7 सुवासिनी जेवू घालायच्या असतात. आपण उद्यापन आपल्या पद्धतीने करायचं असतं. तुम्हाला जर जेवू घालायचं असेल तर तुम्ही जेवण करू शकता, पण जर तुमची परिस्थिती तशी नसेल तर तुम्ही किंवा जमणार नसेल तर तुम्ही फक्त खिरीचा प्रसाद, रव्याच्या खिरीचा प्रसाद करून आणि पुस्तक, केळी आणि फूल देऊन जरी उद्यापन करण्याचं ठरवलं तरीसुद्धा तुम्ही करू शकता. पण माझी इच्छा होती म्हणून मी सुवासिनी जेवू घालण्याची घाट घातला आणि मग आज माझ्या 7 सुवासिनी ज्या असणार आहेत त्या माझ्या वैभवलक्ष्मीच्या सुवासिनी असणार आहेत आणि 2 सुवासिनी मी कोल्हापूरच्या लक्ष्मीसाठी घालते आहे, कारण आमच्या कोल्हापूरची ट्रिपसुद्धा झालेली होती. आम्ही आत्ताच कोल्हापूरवरून आलेलो आहोत. त्या आज उद्यापन असल्यामुळे मी देवीची ओटी आधी भरून घेते आहे, कारण संध्याकाळी खूप धावपळ असेल आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये कदाचित माझं राहून जाईल. म्हणून मी सकाळीच पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर देवीची ओटी भरून घेतली. बघू शकता छान असं वातावरण झालं आहे, सुंदर अशी माझी पूजा झालेली आहे आणि सगळीकडे प्रसन्न असं वातावरण झालं आहे. मम्मी आणि माझी भावजाईसुद्धा त्या वेळामध्ये येऊन गेल्या घरी. त्या आज माझी मदत करण्यासाठी म्हणून स्पेशली आल्या आहेत, कारण एकटीला स्वयंपाक जमणार नाही आणि मुलंसुद्धा आहेत, माझे लहान आहेत, खूप धावपळ करतात, खूप सतवतात. त्या सगळ्यामुळे त्या माझी मदत करण्यासाठी आज आल्या आहेत. सो बघू शकता. आणि माझी मम्मीने आधी भांडे घासायला घेतले. तिला खूप असं तिचं हे घाणे ते घाणे, मग माझं पाणी नसल्यामुळे मी फिल्टर आज घातलं. काय माझं ऐकलं नाही, थोड्या पाण्यामध्ये फिल्टर घासायला घेतलं. पण इकडे आम्ही पुरण करायला घेतलं दोघींनी. पुरण 1 किलोचं घातलं होतं मी आज आणि मम्मीने तिकडे तोपर्यंत थोड्याशा पाण्यामध्ये माझं फिल्टर घासून घेतलं. तिला काही घाण आवडत नाही आणि ती अशीच करते. घरी आली की तू हे केलं आहे, तू ते केलं आहे. मम्मीच्या घरी पण गेल्यावर तिचं साफसफाई कंटिन्यू चालू राहते.
कंटाळा येतो कधी-कधी. मग ह्या सगळ्या गोष्टींचं पण तिने माझी खरंच खूप मदत केली. आम्ही दोघी म्हणजे माझ्या लहान भावाची बायको आणि मी आम्ही स्वयंपाक करत होतो. तर हिने बाहेर बसून सगळी भांडी घासून काढली. आमच्या स्वयंपाकाची जी काही भांडी पडत होती ती पटापट साईडला घासून टाकत होती. त्याच्यामुळे खूप खूप हेल्प झाली. आमचा काहीच पसारा राहिला नाही. एवढा स्वयंपाक केला पण घरात काहीच पसारा वाटत नव्हता. स्वयंपाक करणं आणि भांडी घासणं दोन्ही कामं आपण एकत्र नाही करू शकत. एकतर आपल्याकडे खूप वेळ पाहिजे किंवा मग असं जास्त पाहिजे की एक जण स्वयंपाक करते तर दुसरं जण भांडी पटापट घासून टाकते. त्यामुळे आमची सगळी कामं एकदम व्यवस्थित आणि छान स्वच्छ झाली होती. संध्याकाळी 4 वाजता पाणी आलं तेव्हा मम्मीनी पाणीसुद्धा भरलं आणि आम्ही दोघी स्वयंपाक करत होतो. बघू शकता एका साईडला साराची तयारी चालू आहे म्हणजे आमटी आणि दुसरीकडे मी रव्याच्या खिरीची तयारी करत होते. निर्जला म्हणजे माझ्या भावाची बायको खरंच खूप हेल्पफुल आहे. स्वतःहून सगळ्या गोष्टी करत होती त्याच्यामुळे माझी खूप खूप हेल्प झाली. काही गोष्टी तिला सांगत होते त्यात सगळं ती व्यवस्थित करत होती. आणि खरंच अशी माणसं जर आपल्या आयुष्यात असतील जे आपल्या मदतीला स्वतःहून धावून येतात तर आपण लकी आहोत. कारण तशी माणसं आपल्या आयुष्यात आहेत. आणि मम्मी पण 2-3 दिवस झालं खूप आजारी होती आणि तिला नेमकं आदल्या दिवशी बरं वाटायला लागलं, दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे आली. आम्ही दोघींनी छान असं एकमेकींना मदत करत करत स्वयंपाक केला आणि मस्त सुगंध सुटला होता स्वयंपाकाचा. होतं ना कधी-कधी खूप गडबड होते. जर माझ्या एकटीवर सगळं पडलं असतं ना, खरंच माझी खूप गडबड झाली असती आणि नसतं सुचलं सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित. त्यात पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता ना, पाणी नसलं ना घरामध्ये मला काहीच सुचत नाही. म्हणजे एकदम ब्लँक होऊन जाते मी. कशी कामं करायची म्हणजे भांडी घासायची का धुणं धुवायचं, काय करायचं? आणि मेन म्हणजे काय होतं नळाला हात धुवायची कंटिन्यू सवय असते आपल्याला. काय झालं की नळ चालू करा आणि हात धुवा आणि नेमकं नळाचं पाणी संपलेलं, टाकीतलं पाणी संपलेलं. जो थोडंफार वर भरलेलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आम्ही ॲडजस्ट करत होतो. आणि प्यायचं लकीली मी जास्त पाणी ऑलरेडी भरून ठेवलं होतं पिण्याचं, त्याच्यामुळे स्वयंपाक एक आमचा झाला पाणी येण्याआधी. मस्त अशी खीर आणि आमटी झालेली आमची. मेथीची भाजी धुवून ठेवली आणि तिकडे निर्जला कांदे कापून घेत होती. त्यात तूप पण राहून गेलं होतं आणि मी तेवढ्या वेळामध्ये तूप घेऊन आले पुरणपोळ्या करण्यासाठी आणि पाणी आलं तर मम्मी मॅडम माझी पाणी भरत बसली होती. खूप खरंच आई असते ना एकीच्या सगळ्या गोष्टी तिला सगळ्या समजत असतात. आज माझ्या मम्मीने मलाच नाही तर तिच्या जावयाला पण समजून घेतलं. कारण आज जी कामं ते करणार होते म्हणजे नारळ सोलायची कामं होती आणि बाहेर सुवासिनी बसणार होते त्याच्यामुळे जे सोफे होते आमची ती सगळी बाहेर ठेवायची होती आणि ते सगळं सुद्धा मम्मीने केलं. आम्ही दोघी फक्त स्वयंपाक करत होतो आणि मम्मीने सगळं सगळं वरचं आवरून घेतलं. सगळे सोफे वर ठेवले, काही मशीन्स होत्या त्या वर ठेवून दिल्या. हॉल ना पूर्ण मोकळा झाला आणि मी एकीकडे पुरणपोळ्या करायला घेतल्या होत्या. 1 किलोचं पुरण होतं त्याच्यामुळे वेळ लागणार होता म्हणून म्हटलं आधी पुरणपोळ्यांचं काम उरकून घेऊया. एक गोष्ट खूप छान झाली, एकही पोळी फुटली नाही माझी. मस्त फुलल्या, छान झाल्या. सगळ्या बायकांना आम्ही 7:30 वाजता बोलवलेलं होतं तरी माझं 7 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झालेला होता. आणि मम्मीने मदत केल्यामुळे भांडे पण पडलेले नव्हते म्हणून मला फक्त आवरायचं होतं. सगळ्या बायका आल्या साधारण 7:30 पावणे 8च्या आसपास. मग सर्वात आधी मी सगळ्या बायकांचे पाय धुवून घेतले, पाय पुसून घेतले. त्यांच्या मस्तकाला हळदी-कुंकू आणि पायाला हळदी-कुंकू लावून त्यांचा आशीर्वाद घेतला. अशा वेळेस आपण लहान-मोठं खरंच बघायचं नाही. माझ्यापेक्षा पण लहान होत्यात का भरपूर माझ्या मैत्रिणी, तरीसुद्धा त्यांचे पाय पडणं खरंच अनिवार्य असतं कारण त्या आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो. हसत-खेळत माझं हे पण झालं म्हणजे सगळ्याच स्त्रियांच्या पाय धुवून आणि त्यांना म्हणजे हळदी-कुंकू लावून मला खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की खरंच माझ्यासमोर माझी देवी बसली आहे आणि मी तिचं पूजन करते आहे. कसं असतं ना मैत्रिणींनो, आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे बस. देवाला आणखीन काही नको असतं. आपण जितक्या श्रद्धेने, प्रेमाने ज्या गोष्टी करतो ना, तेच तितकंच जास्त महत्त्वाचं असतं. माझ्या मुलीची एक मैत्रीण पण होती म्हणजे कन्यापूजनसुद्धा आपल्याला करायचं असतं यावेळेस. म्हणून जितक्या आपण सुवासिनी म्हणजे 7 सुवासिनी जर आपण ठेवत असू तर एक कुमारिका नक्कीच ठेवा. ती कुमारिका शक्यतो 10 वर्षाच्या आतली असू द्या, जी म्हणजे निर्मळ असते असं म्हणतात. शक्यतो कुमारिका जेवू घालताना 10 वर्षाच्या आतलीच घ्या. आणि मस्त सगळ्यांना आधी वाढून घेतलं मी. आधी ताटं माझ्या नवऱ्याने पण खरंच खूप मदत केली. ते सुद्धा खूप धावपळ करत होते. कामावरून आले होते, त्यांना खूप उशीर झाला होता पावसामुळे आज यायला नेमका. आणि नारळ वाढवून घेतले आणि काही बसले नाही, काही नाही, लगेच कामाला लागले ते पण.
ताटं वाढून देत होती मम्मी आणि माझी भावजय आणि पटापट ते आणून देत होते, मलाही देत होते, ते स्वतः पण आणून देत होते. खरंच इगो बाजूला ठेवणारे पुरुष खूप कमी असतात आणि असा पुरुष माझ्या नशिबाला आला. त्यासाठी मी खरंच देवाची ऋणी आहे. सगळ्या स्त्रियांना जेवण वाढल्यानंतर आपण धूप चाळून तो सगळ्यांना दाखवून मध्यभागी ठेवायचा. हे मी एका मावशींकडे बघितलं होतं आणि ते मी परत तिकडे गेलं आणि देवी आईचं नाव घेऊन सगळ्यांनी जेवणाला सुरुवात केली. सगळ्यांचं जेवण आटोपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा हळदी कुंकू देऊन मी त्यांची ओटी भरायला घेतली. ओटी भरण्यासाठी मी आधीच ब्लाऊज पीस आणून ठेवले होते. गजरे, केळी आणि देवीचं पुस्तक हे जास्त महत्त्वाचं असतं आणि हळदी कुंकू त्या पुस्तकाला लावून आणि त्याची ओटी आपण भरायची असते. अशा पद्धतीने मी सगळ्यांची 5-5 वेळेस तांदळाने ओटी भरली. छान वाटतं ना असं कुठला कार्यक्रम आपल्या घरी असेल तर वातावरण एकदम फ्रेश आणि धार्मिक होऊन जातं. सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते. घरातलं वातावरण अगदी मंदिरासारखं होऊन जातं जेव्हा आपल्या घरामध्ये असं काहीतरी कार्यक्रम असतो. वर्षातून आपण एकदा तरी असा सुवासिनींचा कार्यक्रम नक्कीच ठेवायला हवा. आपले उपवास असो वगैरे ना असो. हो, पण कधी कधी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपण असं करूही शकतो. सुवासिनी जेवणही करू शकतो किंवा मग आपल्या पद्धतीप्रमाणे किंवा मग आपल्याला जमेल तसं आपण खिरीचं तर करतोच. हा उपवास केल्यानंतर म्हणजे जेव्हा मी संकल्प घेतला त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप बदल झाला. जो संकल्प मी घेतला होता 21 शुक्रवार उपवास करण्याचा, माझं ते उपवास पूर्ण होण्याआधीच मला फळ मिळालं. जो संकल्प मी केला होता, जी इच्छा मी मागितली होती, ती इच्छा माझी खरंच म्हणजे 21 व्रत पूर्ण होण्याआधीच पूर्ण झालेली आहेत. म्हणून मैत्रिणींनो, अतिशय विश्वासाने तुम्हाला सांगते की खरंच जर आयुष्यामध्ये काहीही संकट असेल, तुमच्या कुठलीही इच्छा अपूर्ण असेल तर नक्की हा उपवास एकदा तरी करून बघा. श्रद्धेने करा, मनाने करा, बस सगळ्या नियमांना पाळून करा तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. कारण देवीने स्वतः सांगितले की फक्त सोन्याची पूजा करून माझ्या व्रताचं फळ मिळत नाही, तर माझ्या व्रताचं उद्यापन आणि संपूर्ण उपवास विधिवत आणि व्यवस्थित केला, शास्त्रोक्त पद्धतीने केला तरच माझ्या व्रताचं फळ तुम्हाला मिळेल. म्हणून पुस्तकामध्ये लिहिलेल्या नियमांचं पालन करा आणि व्यवस्थित उपवास करा, व्यवस्थित उद्यापन करा. तुम्हाला नक्कीच फळ मिळेल आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. माझी इच्छा जशी पूर्ण झाली तशी तुमची पण होईल आणि खरंच फळ मिळतं. हा अनुभव मला मागच्या वर्षी आलेला होता. हे उपवास पहिल्या वर्षी नाही, याच्या आधीही माझ्या आयुष्यामध्ये खूप संकटं होती. माझ्या मिस्टरांना जॉब नव्हती, पण माझे हे उपवास पूर्ण होण्याआधीच म्हणजे माझं उद्यापन होणार आहे त्याआधीच माझ्या मिस्टरांना स्वतःहून जॉब ऑफर आली आणि त्यांना जॉब लागला आणि आज त्यांना त्याहीपेक्षा जास्त चांगला जॉब लागला आहे. माझ्या या व्रताचं फळ म्हणून की कसं असतं ना, आयुष्यामध्ये खूप संकटं असतात आणि आपण पूर्ण संकटामध्ये घेतलेलो असतो आणि आपल्याला मार्ग दिसत नाही. अशा परिस्थितीत फक्त आणि फक्त आपला देवच या संकटांमधून आपल्यासाठी मार्ग काढू शकतो. म्हणून जर कुणाचा धावा करायचा असेल तर आपण परमेश्वराचाच केला पाहिजे, कारण तोच ऑनेस्टली आपला खरा असतो. बाकी सगळे मुखवटे घातलेली माणसं असतात आपल्या आयुष्यामध्ये. काही मोजकीच माणसं आपलं चांगलं चित्तात, पण देव एक असा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यातला की तो आपलं कधीच वाईट चितत नाही आणि आपल्याला नेहमीच योग्य मार्ग दाखवतो आणि आपली नेहमीच साथ देतो. म्हणून आयुष्यात संकटामध्ये जर कुणाचा धावा करायचा असेल तर फक्त आणि फक्त परमेश्वराचा करा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. मीही तेच केलं. आयुष्यामध्ये खूप संकटं होती, खूप प्रॉब्लेम्स आली, पण कधीच देवावरचा विश्वास डगमगू दिला नाही आणि ज्यावेळेस डगमगला त्यावेळेस देवाने मार्ग नक्कीच दाखवला आहे. म्हणून हे जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत तुमच्या संकटाचा एक मार्ग मोकळा करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलं आहे असं समजा आणि हा उपवास खरंच मनापासून करा. ह्याचे कधीपासून सुरू करतात, काय करतात हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला एक मैत्रीण म्हणून नक्कीच विचारू शकता. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि खरंच तुमच्याही आयुष्यातली सगळी संकटं दूर होऊ आणि तुमचंही आयुष्य सुखमय आणि व्यवस्थित व्हावं याची मीही देवाकडे प्रार्थना नक्कीच करेन. म्हणून संकटांना कधीच त्यांच्यासमोर हार मानू नका. लढायचे आपल्याला आणि जिंकायचं आहे आणि आपला पाठीराखा आपला परमेश्वर आपल्यासोबत आहे. फक्त बस इतकाच विचार करायचा आणि पुढे चालायचं. म्हणून मैत्रिणींनो, कधीच हार मानू नका. आपला परमेश्वर आपल्यासोबत नेहमी आणि कायम असणार आहे. फक्त
गरज आहे ती व्यवस्थित परमेश्वराला हाक मारण्याची, त्याच्यापर्यंत आपला आवाज पोहोचवण्याची. आणि आपली एकदा का आर्त किंकाळी त्याच्यापर्यंत पोहोचली ना, मग तो आपल्या आयुष्यातले सगळे अडथळे नक्कीच दूर करतो आणि आपल्या पाठीशी असा खंबीर उभं राहतो की आपल्या समोरची असणारी प्रत्येक संकट आपोआप खाली पडतात आणि आपल्यासमोर झुकतात आणि आपला मार्ग सुखमय सुंदर फुलांसारखा होऊन जातो. म्हणूनच कधीही हार न मानता आपल्या देवाला हाक मारा, त्याला सांगा आपली संकटं, त्याच्यासमोर रडा. तोच आपला ऐकणार आहे आणि तोच आपली सगळी प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. कुठल्या तरी माणसासमोर रडून हात पसरून काही होत नाही, कारण तो फक्त आणि फक्त मागे आपल्यावर हसत असतो की आपण आपल्या आयुष्यात काहीच करू शकत नाही. फक्त परमेश्वर हा असा एकटाच व्यक्ती असतो की जो आपल्यासाठी नेहमीच धावून येत असतो, कसलीही अपेक्षा न करता. हां, अपेक्षा फक्त इतकी असते की आपलं मन साफ असलं पाहिजे आणि त्याच्यापर्यंत मारणारी हाक प्रेमळ आणि प्रामाणिक असली पाहिजे, बस. बाकी देवाला काही नको असतं. श्रद्धेने करा, प्रेमाने करा, बस. तुमच्या आयुष्यातली सगळी संकटं नक्कीच नक्कीच दूर होतील.